पाणी जास्त त्याला मी दाखवतो तुम्हाला काय काय घडलं आज सकाळी बाबाला जाताना. हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहते. आदेश अलख निरंजन मित्रांनो, आज आपण चाललो आहोत हाफिज सय्यद अलाउद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह म्हणजेच आपले सकला देव यांच्या दरबारात. तर आता आम्ही घरून निघलो आहोत. घरून आपण गाडीवर जाणार, आपण 2 जण जाणार आहोत. आम्ही 2 जण जाणार आहोत. गाडी बसायचं चाललंय. गाडी बसलो. हे महादेवाचं मंदिर. तिथून आपण सनाड जाणार आहोत थेट सकलादी बाबा. चालतं चालतं काय हसी मजाक सर चालली होती आणि हवा पण मस्त होती, वातावरण. खड्डे पाहू शकता तुम्ही, रोडला जाते खड्डे पण होते. इथे स्पीड वाढलेली आपण हिरवगार आहे, मस्त वातावरण होतं. पाऊस एवढा ढेंब म्हणजे पाऊस चालू होता वरून. असं शेवटपर्यंत पाहत राहा. हे मसलावाडी, हे त्यांच्या मसलावाडीच्या रोडच्या समोरच तुळजाभवानीचं मंदिर आहे. असं शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. आपण शेवटला तुम्हाला भाराई सीन दाखवतो तुम्हाला. असंच शेवटपर्यंत ही रांजणी गाव. इथं भरपूर खड्डे होते, पाणी साचलेलं होतं रोडवर. चिकचिक झालता सारा रोड, हे खड्डे खुड्डे. मला वाटलं पडतच आम्ही. चिंता नव्हती, ड्रायव्हर लय पक्के होते आपले. समोरच रेल्वे स्टेशन आहे, रोडचं काम चालू आहे आता. मामा काय करू काय माहिती कशी. इथं रेल्वे स्टेशन रेल्वे थांबली. सनात मैदान आम्ही डायरेक्ट गेट कडे निघालो. गेट आहे पुढं, गेट लागेल होतं म्हणून आम्ही थांबलो थोडं. ट्रेनसाठी आम्हाला ट्रेन आली बाबा, मस्त ट्रेन चालली ती. तुम्हाला कशी ट्रेन जाते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. थांबलो आम्ही ट्रेन जाऊस तर. पाऊस येऊ लागला. पाऊस पण येऊ लागला. एका झाडाखाली थांबलो. थेट सणात निघत थोड्या अंतरावर आता सगळ्या दरबार राहिलो होतो. स्पीड वाढलेली. हे रवना गावामधून राईट टर्न टाकलेला आहे. सणात आम्ही तिथे निघतो सकाळी देवाला. टावर पशी जायचं आपल्याला. गुलाबाचे फुल कसे आले एकदम भारी होते. सकल देवात आपल्याला थोडंच अंतर राहिलं आता सकल देवात जायला. आता आपण फायनली सकल देवाच्या दरबारात आलो. म्हणजे गेलो ना, आपण गाडी साईडला लावू, हातपाय धुवून मग मस्त सकल देवाचं दर्शन करायला जाऊ. ते पाहू शकता मित्रांनो. गाडी लावली, फायनली गाडी लावली मित्रांनो. आपण आता चाललो होतो आपण सकल देवाला जायला. रोड 2-3 रस्ते, भरपूर रस्ते जायला. आपल्या मित्राचं दुकान आहे, गुलाबाचे फुल दिसे. आपल्या मित्राचं दुकान आहे. हमेशा घेतो आम्ही फुलं, चादर काय घ्यायचं असेल तुम्हाला पण तुम्ही पण घेऊ शकता. आपण आता मध्ये चाललो. मध्ये भरपूर गर्दी आहे सर, एवढी नाही म्हणा गर्दी, पण जेव्हा आपण कंदूर राहते तर गुरुवारी गर्दी राहते मित्रांनो. आज होता रविवार. बाबाचं दर्शन घेऊ आपण आता. सर गुलाबाने भरले ते बाबा. चादर आहे होते बाबाच्या भरपूर. तुम्ही दर्शन घ्या मस्त. तर दर्शन मस्त आमचं दर्शन मस्त झालेलं होतं. आम्ही बाबासाठी म्हणजे ते फुलं घेतले ते गुलाबाचे टाकासाठी. गुलाबाचे फुल टाकायचे ते आम्हाला. तेव्हा टाकले गुलाबाची फुलं. 2 जण होतो आम्ही. गुलाबाचे फुल टाकले बाबा. सर गुलाबाच्या चादरी हे ते असते गावाला. फुलंच असते तिथे हमेशा. फुलं म्हणजे बाबा कसे हमेशा फुलंच असते. ज्यादा गलत बिलत काचडीत नाही. फुलं इथे हमेशा राहते त्यांना. दर्शन घ्या मस्त पैकी दर्शन घ्या मित्रांनो.
दिवा लय भारी काजळ बिजळ घालायचं असलं म्हणजे डोळ्याला लावायचं असलं तिथं मटक्यामध्ये लय भारी सिस्टीम आहे तिथं. धूर चालू आता ब्लॉग आणि येते 24 तास चालूच असतं मित्रांनो. तुम्हाला धागे बिगे घ्यायचे असतील धागे तिथं असतात बघू शकता. आपल्या मित्राच्या दुकानात बसलो होतो. आपलं दुकान काही घ्यायचं असलं तर घेऊ शकता तुम्ही इथून. चादर हे ते मस्त चांगल्या रेट मध्ये देते. तर आता आपण इथून डायरेक्ट चाळीसगावला जाणार आहोत. असंच पूर्ण ब्लॉग पाहत राहा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग असणार आहे चाळीसगाव मुसाकाद्री बाबा.